भयंकर परिस्थिती सर. मार्केटला गेलो तर असे खराब झाले टोमॅटो खाली पडलेले. तिथे एक शेतकरी होते, त्यांची आम्ही मुलाखत घेतली छोटीशी. तर त्यांचा 1 एकर टोमॅटो आहे, 1 लाख रुपये खर्च झाला सर. त्यांनी सांगितलं की पाऊस एवढा भयंकर झाला, त्या पावसामध्ये दररोज 2 फवारण्या घ्यायचो आणि 1 लाखापर्यंत खर्च केला. तुमचं नाव काय? पप्पू शेख. तुम्ही किती जाळ्या आणल्या होत्या? 47. एवढा खर्च का बरं आला लाख रुपये? या पावसामुळे सारख्या पावडरी खत लिक्विड दिवसातून काही वेळेस 2 टाइम पावडरी दिवसातून 2 टाइम पावडरी मारल्या, पण पावडरी मारायचीच गरज नाही आली पाहिजे ना. म्हटलं पैसे किती झाले? ते म्हटले माझा 270 रुपयांनी आज विकला गेलाय. म्हटलं किती पैसे होतील? ते म्हणे आतापर्यंत 15,000 झाले, 2 तुडे झाले आणि जास्तीत जास्त होऊन 50,000 होतील म्हणे. तुम्हाला काय भाव लागला आता? 270. एवढा कमी का बरं लागला? हा ना, लई कमी भाव लागला. फार खराब झाल्या टमाट्या. झाल्या 2-3 खुडे होतील. एवढा पटकन कस काय? पहिले व्हायचा खराब एवढं लवकर? नाही. आपले जे टमाटे बरोबर आता जर चांगले टिकले तर भाव चांगला भेटतो, हो. आणि कमी टिकले तर कमी भाव. तुम्हाला आता एवढा कमी भेटला. आता समजा 450-500 रुपये भाव चालू हा आहे ना. बरोबर चांगल्या मालाला. चांगल्या तुमचा माल खराब आहे म्हणून तुम्हाला कमी भाव भेटला. कमी भाव भेटला. 270च भेटला ना. तुम्हाला जर भाव जास्त पाहिजे तर माल कसा पाहिजे? चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. तुमच्याकडे माल चांगला नाही, म्हणजे चांगला माल पिकवला पाहिजे ना. बाजार भाव महत्वाचा आहे का माल चांगला माल महत्वाचा आहे. प्लॉटची काय परिस्थिती तुमच्या? परिस्थिती पाला नाही प्लॉटवर. केमिकल वापरताय? केमिकल परवडते का केमिकल मध्ये? परवडत तर नाही, पण नाही इलाज आहे आता. म्हणजे जेवढा पैसा घातला तेवढा निघत निघत नाही. आता कमी लाख रुपये खर्च झाला. आतापर्यंत झाले 15,000 रुपये फक्त. हा. मग कशी परवडायची शेती? मग अर्धा भांडवल पण वसूल होणार नाही. 10-20 हजार परत होतील आणि संपला माल. मला सांगा, लाख रुपये खर्च करून पाण्या पावसामध्ये फवारे मारून एवढा त्रास घेऊन जर शेतकऱ्याच्या 15 महिने किती पडणार आहे? 50,000. काय कारण आहे? दिवाळं. तुम्ही मातीचं दिवाळं काढलं ना. तुम्ही मातीचं दिवाळं काढा, पिकं तुमच्या दिवाळं काढतील. त्यांना विचारलं सर अशी परिस्थिती का बरं आली? झाडाचं एकदम सशक्त पाहिजे. हा, झाड सशक्त नाही ना. मग का बरं नाही? जमिनीत कस राहिलं नाही आता. हा, रासायनिक खत टाकून जमिनीत कस राहिलं नाही. शेतकऱ्याला कळायला लागले